हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काते महायोग पीठे तटे भीमरथ्या परम पुंडरी काय दातु मुनिंद्रे समागत शिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे तुझे गीत गाता यावे तुझे गीत गाता यावे ऐसे संध्याकाळ दे गळ्यामध्ये माळ दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये ज्ञान दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये ज्ञान दे तुझे गीत गाता यावे तुझे गीत गाता यावे ऐसे संध्याकाळ दे गळ्यामध्ये माळ दे तू मन हे मिठी करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 715व्या क्रमांकाची ओवी आहे 9व्या अध्यायातील 715व्या क्रमांकाची ओवी आज सेवेकरता निवडलेली आहे मी काही या ओवीचा अभ्यास वगैरे काही केला नाही पण जेवढं मला माझे गुरुवर्य बुद्धी देते त्याचबरोबर भगवंत बुद्धी देते त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करते तर सालाबादप्रमाणे चालू असलेला हा आपला पायदिंडी सोहळा त्याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे इथंच प्रवचन असतं आज वर्ष झालं आज माझ्यानंतर मागच्या वर्षी कदम बाबांनी केलं होतं पण ह्या वर्षी ते नसल्यामुळं आज मी एकटीच त्याच्यानंतर बाबाजी करणार आहेत म्हणून ज्यांच्यामुळे मला इथे बोलण्याची संधी दरवर्षी मिळते असे असणारे माझे गुरुवर्य आता काय वर्णन करावं त्यांचं श्रीगुरु सारिक असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी आता ते पाठीशी असल्यानंतर मला काही भीती पण वाटत नाही आणि बोलायला पण सारखं म्हणजे काही वाटत नाही बोलायला दरवर्षी मला इथे येण्याची संधी मिळते इथे बोलण्याची संधी मिळते मानायचे एवढे आभार आहेत त्याचबरोबर या ओवीमध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना तुझं जे मन आहे ना ते माझ्याकडे राहू दे हे दुसरीकडे पुढे जाऊ देऊ नको आता मला सांगा या ओवीमध्ये मन हा शब्द का वापरला आहे बरं आता बघा सुभाषितकार छान वर्णन करतात सुभाषितकार म्हणतात मर्कटस्य सुरापानम ततो रुचिक दंशनम तस्माद्रे भूत संचारो यत्वा तद्वा भविष्यती याचा अर्थ असा आहे की बघा मर्कटस्य सुरापानम मर्कटस्य म्हणजे काय माकड मर्कटस्य सुरापानम म्हणजे जर माकडाने जर दारू पिली तर माकडाने जर दारू पिली तर मर्कटस्य सुरापानम तर तो रुचिक दंशन रुचिक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला बघा आता हे असतं आपली राशी असते रुचिक तुम्ही ऐकले कधी आता त्या रुचिक म्हणजे काय विंचू विंचू माहिती आहे तुम्हाला तर तो रुचिक दंशन जर त्या दारू पिलेल्या माकडाला जर विंचाने दंश केला तर काय होईल बरं ते जाऊ द्या जर दंश केला आणि जर त्या दंश केलेल्या माकडाला तो दंश गेल्याच्या नंतर ते अगोदर माकड कसं असतं इकडून तिकडे उड्या मारतं आणि जर ते दारू पिलं तर अजूनच उड्या मारणार आता माणूस उड्या मारतं तिथं माकड आहे महाराज जर त्याने दारू पिली आणि त्याच माकडाला जर विंचू चावला तर ते एका जागेवर राहील का ते जाऊ द्या तस्मात ते भूत संचार म्हणजे जर त्याच्या अंगात भूत शिरलं तर काय होईल ते एका जागेवर राहील का इकडे तिकडे उड्या मारत मारत इकडे तिकडे ते सापडणार नाही एवढं इकडे तिकडे फिरण त्याचप्रमाणे जसं त्या माकडाची अवस्था होते ना त्याचप्रमाणे आपलं मन आहे ना आपण जरी एका ठिकाणी बसलेलो असतो ना आता तुम्ही समजा इथं सर्वजण बसलेत तुमचं मन दुसरीकडे चाललंय काहींचं मन असं चाललं ट्रक मध्ये कपडे वाळू घातले तर भिजले तर बॅगा भिजल्या तर
काही भिजलं तर चाललंय की नाही. म्हणजे हे मन हे स्थिर नाही, आपलं एका जागेवर मन राहत नाही, नुसतं इकडून तिकडून फिरत राहतं महाराज. आता बघा, जर समजा काही जरी गतिंडीमध्ये चालत असलं, त्यांचं मन दुसरीकडे असतं, गावाकडे असतं, काहींचं घरी असतं, काहींचं खाण्यावर असतं, काहींचं कुठं तर काहींचं कुठं. काही ना तर कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर सुद्धा बस वाटत नाही. त्या दिवशी कीर्तन होतं माझं, एक मावशी मला म्हणल्या, दीदी लवकर उठून घे म्हणे, आम्हाला जेवण करायचं म्हणे, सकाळपासून उपवास धरला. मग उपवास काय झाला? म्हणजे बघा, आपलं जे मन आहे ना, ते मन एका जागेवर कधीच स्थिर राहत नाही महाराज. आणि ते मन आहे ना, भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तुझं जे मन आहे हे इकडून तिकडे पळत येते, ते मन फक्त माझ्याकडे राहू दे. तू मला हिंमीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाचे. म्हणजे ते मन माझ्या पुढे जाऊ देऊ नको, ते माझ्याकडे राहू दे, माझं नामस्मरण कर. असं का म्हणतात? कारण हे मन आहे ना, ते एका जागेवर कधीच स्थिर राहत नाही, नुसतं इकडून तिकडे फिरत राहतं. म्हणून नामस्मरण कर. ते कसं कर? तर मन एका जागेवर स्थिर घेऊन नामस्मरण कर. जसं माझे जगद्गुरु तुकोबरायांनी ते नामस्मरण केलं. त्यांना तर काय खातायत काय पितात ते सुद्धा त्यांच्या ध्यानात म्हणजे लक्षात राहत नव्हतं. काय खातोय आपण ते सुद्धा एवढं. माझी मन झाली अनावर वाचाय, पुन्हा या नामाचा घेतला ते. म्हणजे स्वतःलाच कळत नव्हतं की आपण काय खातोय, काय पितोय, काय कुठं राहतोय, कसं राहतोय. आता इतकं मन त्यांचं नामस्मरणामध्ये होतं. एक वेळेस असा प्रसंग आहे की जगद्गुरु तुकोबराय रोज नामस्मरण करण्याकरता ह्या डोंगरावर त्या डोंगरावर त्या डोंगरावरून त्या डोंगरावर जायचे. दरवेळेस होतं, दररोजचं होतं. पण बिचारी आवली माता आता आवली म्हणायची की तुम्ही दररोज ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर जाता, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर जाता, पण माझी तर फजिती होती. त्याचं काय? तुम्ही जाता, तुम्हाला काही वाटत नाही, पण इथं माझी फजिती होती ना, दररोज मी कोणत्या डोंगरावर तुम्हाला जेवण घेऊन येऊ. कारण की आता तर पहिलं असं होतं की पुरुषांनी जेवल्याशिवाय महिला जेवत नव्हते. ही आता तर नाही सांगत, पूर्वीचा आता खाऊन पिऊन जिकडं तिकडं. पूर्व कसं होतं, तर अगोदर पुरुष जेवायचे, नंतर महिला जेवायच्या. मग आता आवली माता काय करायच्या, दररोज जेवण घेऊन जायच्या, अगोदर तुकोबरायांना जेवण घालायच्या, मग स्वतः जेवायच्या. असं दररोज त्यांचा दिनक्रम होता. परंतु आता सकाळी केलेलं जेवण त्यांना शोधत फार दुपार होऊन जायची, तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय सापडत नव्हते. त्यावेळेस मग आवली माता म्हणाले, मला असं काहीतरी सांगा की तुम्ही कोणत्या ठिकाणी असता. त्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला कळत नाही की मी नेमकी कुठं खातो, कुठं पितो, कुठं राहतो. मी इतकं भजनामध्ये चालले नसतो की मी कोणत्या रस्त्यात जातो हे सुद्धा माहित नाही. परंतु तुला एक सांगतो, एक उपाय सांगतो. मी जेव्हा भजन करण्याकरता दुसरीकडे जाईल, जिथे जाईल तर काय करायचं, मी जास्तीत जास्त पुढे जात नाही. पण हे 3 डोंगर आहे, भांडारा, भामचंद्र आणि घोरड्या, हे 3 डोंगर आहेत. त्या 3 डोंगराशिवाय दुसरीकडे पुढे जात नाही. आणि जर तिथं गेलो तर कोणत्या तिन्हीपैकी एका डोंगरावर तरी असणार. म्हणून काय करायचं, जेव्हा मी कोणत्या डोंगरावर गेला असेल, तू जेव्हा जेवायला घेऊन येशील तेव्हा तू खाली टोपलं ठेवायचं आणि त्या जमिनीला कान लावायचा आणि ऐकायचं. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल असा शब्दाचा आवाज येईल त्या रस्त्याने मी असत. मग आता त्या म्हणल्या, हे बरं ठीक आहे चालत म्हणे. मग दुसऱ्या दिवशी स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे घेऊन निघाल्या, डोक्यावरती टोपलं घेऊन निघाल्या. आणि निघाल्याच्या नंतर पहिला डोंगर लागला. डोंगर लागल्याच्या नंतर आपल्या डोक्यावरचं टोपलं खाली ठेवलं, गुडघ्यावरती बसल्या आणि कान लावला. पहिल्या काही डोंगरावरतून त्या पायवाटीतून आवाज नाही आला. मग नंतर पुढच्या डोंगरापाशी गेला. पुढच्या डोंगरापाशी गेल्याच्या नंतर परत कान लावला. पुन्हा ते टोपलं खाली ठेवलं, कान लावलं, तरी सुद्धा आवाज नाही आला. मग त्यांना वाटलं नक्कीच आवाज येणार नाही. त्यांनी सांगितलंय पण आता काय नक्की आवाज तर काही येणार. पण पहिला विश्वास होता मला. विश्वास हा सगळ्यांवरती असावा, पण विश्वास मनापासून, म्हणजे ही त्यांनी सांगितली ना मग ती गोष्ट असणारच असं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं, म्हणलं असणारच. मग पुढच्या डोंगरावर गेल्या आणि शेवटच्या डोंगराला, आता शेवटचा डोंगर होता, टोपलं खाली ठेवलं, पायावरती गुडघ्यावरती बसल्या आणि बसल्यानंतर कान त्या पायवाटीला लावला. तर त्या पायवाटीतून आवाज येत होता, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. मग त्यांना कळालं की हा बाबा खरंच इथं आवाज येतोय. म्हणजे त्यांचं एवढं नामस्मरण होतं की त्यांची पायवाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. महाराज आपली पायवाट आपण जाताना कधीच आपलं मन स्थिर राहत नाही. आपण एका जागेवर कधीच राहत नाही. आपण जाताना आपलं लक्ष पुढं असतं, काय आपण करतो भजन, तर कसं मनापासून करत नाही. म्हणून मनापासून भजन केलं पाहिजे. पाऊस येतोय, जरा जास्त वेळ झाल्यामुळे इथंच थांबते. मंडळी
अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.